नमस्कार, मी विजया वामन। आता वेळ निघून गेलेली आहे। शरद पवारांना पुन्हा कमबॅक करणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। शरद पवार साहेब, मान्य करा, तुम्ही बॅकफुटवर गेलेले आहेत। वन मॅन शो दाखवण्याच्या नादामध्ये तुमची राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जो आहे तो अस्ताव्यस्त पडला। आतली बातमी का? सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण गाजलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवार कुटुंब पुन्हा एकदा टार्गेटवर आलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक काळ सत्ता उपभोगली असताना सुद्धा किंवा सत्तेमध्ये सहभागी असणारं शरद पवार कुटुंब मराठा असताना सुद्धा मराठा आरक्षणाविषयी कधीही ठोस भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचा रोष नेहमीच पवार कुटुंबावर राहिलेला आहे। शरद पवारांनी मराठा असून सुद्धा मराठ्यांना सपोर्ट केला नाही म्हणून शरद पवारांवरती नेहमीच टोकाची टीका झालेली आहे। आणि एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते मागे घेण्यामध्ये एकटे एकनाथ शिंदे हेच कारणीभूत ठरले आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचं आपोआपच वजन वाढलेलं आहे। लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे काय मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी गेले नाही, त्यामुळे ते ब्राह्मण होते, मराठ्यांचा कळवळा त्यांना नसेलच। आणि मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरती टोकाची टीका केली होती आणि कदाचित इगो दुखावला गेला असल्यामुळे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी नाही गेले। दोन राजेंनी माझं उपोषण सोडवण्यासाठी यावं अशी सुद्धा मागणी मनोज जरांगे पाटलांची होती। तसं आमंत्रण त्यांना सरकारने द्यायला हवं होतं की मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी तुम्ही सुद्धा मध्यस्थी करा, पण दोन्ही राजेही तिथे आले नाही। एकटे एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचले आणि मराठा आरक्षणाचं उपोषण असो किंवा मग आंदोलन असो, या सगळ्याचं क्रेडिट एकट्या एकनाथ शिंदेंना भेटून गेलं। आणि त्यामुळे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी संयमाची, शांततेची आणि मागची भूमिका घेऊन एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल न ठरता तो आता अयशस्वी ठरलेला आहे। आणि त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बॅकफुटला आले। जरांगे पाटलांचं उपोषणाला ताकद ही शरद पवार देत होते अशी ही आतली बातमी समोर आलेली होती आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे शरद पवारांचं थेट अंतरवाली सराटी या ठिकाणी जाणं। कारण कुठल्याही मोठं आंदोलन घडल्यानंतर शरद पवार एकदम सुरुवातीच्याच काळामध्ये आंदोलनकर्त्यांची भेट घेणं किंवा आंदोलन स्थळी जाणं अशी भूमिका शरद पवार घेत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पहिल्यांदा शरद पवार इतके ऍक्टिव्ह मोड मध्ये दिसले आणि त्यामुळे जरांगे पॅटर्न हा मागून शरद पवारच रन करत होते का अशा चर्चा त्यावेळी सुरू झालेल्या होत्या। एकीकडे आता अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होऊन जवळजवळ 3 महिन्यांचा काळ उलटलेला आहे आणि शरद पवारांनी 3 महिन्यांचा अल्टिमेटम जो होता तो अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना दिलेला होता। मूळ गोष्ट म्हणजे याला फूट म्हणायची का, तर त्याचं उत्तर पुन्हा मिळतं की नाही। जे शरद पवार आपल्या शत्रूला कधीही सोडत नाही किंवा शत्रूला माफी देत नाही, त्या शरद पवारांच्या पक्षामध्ये बंडखोरी झाली असताना सुद्धा अजूनही त्यांना आंबाळण्याचं, गोंबळण्याचं काम जे आहे ते शरद पवार करतायत, बरोबर। अजूनही त्यांनाच ते पोचारा मारताना दिसतायत आणि यामुळेच करून चुकतंय की शरद पवारांना हे बंड मोडून काढण्यामध्ये यश येताना दिसत नाही। शरद पवार आपोआपच बॅकफुटवर आलेले आहेत। शरद पवार चाणक्य आहे, शरद पवार मास्टर माइंड आहे, शरद पवार शेवटच्या काही वेळामध्येच गेम पलटवतील। शरद पवारांच्या डोक्यात काय चालू असेल हे सांगणं कठीण आहे। असं जरी म्हटलं गेलेलं असलं तरी सुद्धा आता अजित पवारांचं बंड मोडून काढण्याची 3 महिन्यांची वेळ स्वतः शरद पवारांनी दिलेली होती आणि ती वेळ आता संपलेली आहे। दुसरा मुद्दा, एखाद्या गोष्टीला सुरुवातीला ताणलं तर एकतर ते तुटतं नाही तर जोडलं जातं, पण या ठिकाणी ताणून तुटून आता त्याचा मुरदाडा पडला असल्यामुळे आता पुढे जाऊन तरी पुन्हा जर अजित पवार, शरद पवार एकत्र आले किंवा ते दोन टोकाला दोन्हीकडे गेले, जयंत पाटलांचं विधान की आमचं पक्ष आणि चिन्ह जाऊ शकतं, याचा अर्थ असा की शरद पवार सरेंडर करण्याच्या भानगडीमध्ये सध्या पडताना दिसतायत। आता अगोदर ज्या गुप्त बैठका होत आहेत, एकतर त्या गुप्त बैठकातून काहीतरी फळ मिळालेलं असावं, काहीतरी सेटलमेंट झाली असावी किंवा कुठल्या तरी मुद्द्यावरती एकमत झालं असावं आणि त्यामुळे शरद पवारांनी स्वतःला सरेंडर एका प्रकारे केलेलं आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुढे येणारे इलेक्शन जे आहे ते या 3ही पक्षांना म्हणजे विरोधामध्ये जे बसलेत त्यांनाही आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनाही सगळ्यांना जड जाताना दिसतंय। कारण पहिली गोष्ट म्हणजे हे जे बंडखोरी झालेली आहे, जे कोणी एकमेकांसोबत गेलेले आहे, ही फाटाफूट जी आहे ती तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे लोक असं म्हणतात की जे शरद पवारांसोबत घडलं ते त्यांनी अगोदर पेरलं होतं, भविष्यात ते एक ना एक दिवशी उगवणारच होतं।
आणि पुन्हा एकदा शरद पवारांना उद्धव ठाकरेंप्रमाणे सहानुभूती खेचून आणता येणार नाहीये। जी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळाली ती फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंनाच मिळू शकते, ना की शरद पवार यांना। त्यामुळे आता तरी ही गोष्ट मान्य करून चालावीच लागणार आहे की शरद पवार पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते काही प्रमाणावरती शरद पवारांपासून काही पावले ते सावध राहतायत, काही फूट अंतर ठेवूनच राहतायत। पण या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळाला की एकटे एकनाथ शिंदे यांनाच तोफेच्या तोंडाला नेहमी ठेवलं जाणार आहे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र पडद्यामागचे एकतर हिरो ठरतील एकनाथ शिंदेसाठी किंवा विलन ठरतील। आणि पुढचा जो प्लॅन असणार आहे तो शरद पवार एकतर अजित पवारांना जोपर्यंत ते स्वतःच्या पक्षात घेत नाही किंवा स्वतः त्यांच्या पक्षात जात नाही, म्हणजे जे गटतट पडलेत हे गट एकतर एक होतील नाहीतर पूर्ण वेगळे होतील, तोपर्यंत तरी शरद पवारांना आपली डॅमेज झालेली इमेज पुन्हा एकदा डॅमेज कंट्रोल मध्ये आणता येणार नाहीये। याच गोष्टीवरती शिक्कामोर्तब करणारी तुम्हाला काय वाटतंय? आता खूपच दिवस झालेला आहे का? थेंब 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 करूनच शरद पवार जे आहेत ते पाणी साचवण्याचा प्रयत्न करतायत। कुठल्याही प्रकारचा प्रेशर जो आहे तो शरद पवारांच्या वक्तव्यांमध्ये नसल्यानं शरद पवार आता बॅकफुटला गेलेत का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा। मुद्दा आणि विषय पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र पब्लिक। नमस्कार, मी विजया वामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर। तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता। जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा।